ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार दिलासा देण्याची आज शक्यता आहे। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणामध्ये 10,05,759 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। येत्या 2 दिवसात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद दौऱ्यात दिलंय। काटगावात मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली। हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावल्यानं बळीराजाचा आक्रोश उस्मानाबादमध्ये पाहायला मिळाला। कर्जमाफी कधी करणार असा सवाल त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आता विचारलाय। सरकार तुमचंच आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना धीर दिलाय। माझं कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री झालोय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। गाटगावमध्ये ऊस आणि सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे वाया गेलंय। या गावातून वाहणाऱ्या हरिणी नदीला अनेक वर्षांनंतर पूर आला होता। गावातल्या घरांचीही मुसळधार पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्यापाठोपाठ आता कोकण दौराही करणार आहेत। निसर्ग चक्रीवादळ आणि परतीच्या पावसामुळे कोकणातल्या पिकाचंही मोठं नुकसान झालंय। जीएसटीचं कारण सांगून मदत टाळू नये अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केली आहे। नुकसानाबाबत केंद्राला कळवावं आणि त्यानंतर लवकरच मदत मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। सरकारनं कर्जवसुली तात्काळ थांबवावी असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अक्षरशः टाहो फोडलाय। हिंगोलीच्या वसमतमधल्या भेटीमध्ये फडणवीसांनी शेतकऱ्यांना धीर धरण्याचं आवाहन केलंय। सरकारमधले मंत्री हे फक्त बोलणारे आहेत असं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्र्यांनी बळीराजाचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आता राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे। यापूर्वी सीबीआयला कुठल्याही राज्यात येऊन तपास करण्याचे अधिकार होते। दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत सीबीआयला हा अधिकार होता। राज्य शासनानं हा कन्सेंट विड्रॉ केलेला आहे। महाराष्ट्रात दिवसभरात 23,371 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर राज्यामध्ये 8,142 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। दिवसभरात 180 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पहिल्यांदाच 100 पार गेलाय। याआधी महापालिका क्षेत्रातले रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 25 ऑगस्ट रोजी 93 इतका झाला होता आणि त्यानंतर संसर्गाचं प्रमाण वाढल्यानं तो 54 दिवसांपर्यंत घसरलाही होता। सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। अमरावती विद्यापीठाची आज होणारी परीक्षा पुढचा आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे। 20 ऑक्टोबरला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे 21 तारखेला होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती आणि पुन्हा 22 ऑक्टोबरची परीक्षा आता स्थगित झालेली आहे। मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेमध्ये जमा होणार आहेत। 2015 साली ॲक्सिस बँकेशी पगाराबाबतचा करार करण्यात आला होता। हा करार यावर्षी संपुष्टात आलाय। मुंबई महापालिका स्थायी समितीची बैठक राजकीय गोंधळामुळे वादळी ठरली आहे। 2.5 तासांच्या स्थायी समिती बैठकीमध्ये 674 प्रस्ताव प्रलंबित असताना एकाही प्रस्तावावर चर्चा झाली नाही। अखेर राजकीय गोंधळानंतर ही सभा तहकूब करण्यात आली। कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत। आधी कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आता कांदा उत्पादक देशांकडून कांदा मागवण्याच्या हालचाली बघायला मिळत आहेत। कांद्याच्या आयातीवर शुल्क देखील माफ करण्यात आलेलं आहे। शोधपत्रकारितेच्या नावाखाली कायद्याकडे केलेलं दुर्लक्ष खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दामध्ये उच्च न्यायालयानं रिपब्लिक टीव्हीला खडसावलेला आहे। तुम्हीच तपास करणार आणि निर्णय देणार असाल तर आमचं काय काम असा सवाल सुद्धा न्यायालयानं उपस्थित केलाय। नागपूर वर्धा रोडवर 3.5 किलोमीटरचा 3 मजली उड्डाणपूल नागपूरकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। या 3 मजली उड्डाणपुलावरून सध्या रस्ते आणि मेट्रो वाहतूक सुरू आहे। महाबळेश्वरमधील वेण्णा लेकमध्ये बोटिंग आजपासून सुरू होणार आहे। अनेक पर्यटक सध्या महाबळेश्वरमध्ये मुक्कामी आहेत, मात्र अद्याप घोडेस्वारी सुरू झालेली नाहीये। वसई विरार शहर महापालिकेनं वाचनालय, उद्यानं आणि मैदानं खुली करण्यास मुभा दिली आहे। आता मैदानी खेळांना सुद्धा पालिकेनं हिरवा कंदील दाखवलाय, मात्र क्रीडा स्पर्धा समारंभ यावरची बंदी मात्र पालिकेनं कायम ठेवली आहे।
त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची धारधार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी समीर नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। प्रथमदर्शनी आर्थिक वादातून हत्या झाल्याची माहिती मिळते आहे। राजू रंभाड यांच्या हत्येविरोधात नागपुरात नागरिकांनी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला होता। रंभाड यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। 2 दिवसांपूर्वी दुचाकीला धडक का दिली असा प्रश्न विचारल्यामुळे राजू रंभाड यांची निर्घृण हत्या झाली होती। मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। 4 ऑक्टोबर रोजी निनावी नंबरवरून दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन आले होते। अहमदनगरमधून आरोपी संदीप वाघला मदत करण्यात आली आहे। नागपूरमध्ये एका 4 चाकीला आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। आरोपींना अद्याप अटक झालेली नाहीये। मीरा भाईंदरमध्ये वीज पडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। पातान बंदर इथं मुलगा क्रिकेट खेळत होता। त्या दरम्यान या मुलाच्या अंगावरती वीज कोसळली। त्याला रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आलं। भिवंडीतील विहिरीचा पाडा इथं वीज पडून 26 ग्रामस्थ जखमी झाले। त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यातील 15 जणांना पुढच्या उपचारासाठी शहापूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात बळ वाढेल असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपण भाजपचा त्याग करत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी राजीनाम्यानंतर दिली आहे। खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवरती जोरदार टीकास्त्र डागलंय। एकनाथ खडसेंनी मला विलन बनवलं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादमध्ये दिली आहे। त्यांनी सांगितलेलं अर्ध सत्य आहे। योग्य वेळी आपण सर्व स्पष्ट करू असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। एकनाथ खडसेंचं महाविकास आघाडीत स्वागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पायाचे दगड का निसटतायत याचा भाजपनं विचार करावा असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। नाथाभाऊंनी पक्षांतर करायला नको होतं। खडसेंनी भाजपमध्ये राहावं ही आमची इच्छा होती असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलंय। एकनाथ खडसेंना पुढच्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे। खडसेंची समजूत काढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला असंही उपाध्ये यांनी म्हटलंय। एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय हा दुर्दैवी असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही म्हटलंय। खडसेंनी भाजप पक्ष सोडायला नको होता अशी प्रतिक्रिया दानवेंनी एबीपी माझाकडे दिली आहे। एकनाथ खडसेंनी भाजप सोडणं ही धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाला दिली आहे। ओ आने वाले हो सके तो वापस लौट के आना अशी साधही मुनगंटीवारांनी खडसेंना घातली आहे। भाजपत मिळणारी किंमत एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम शिंदे यांनी दिली आहे। त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असंही शिंदे म्हणाले। राज्य मंत्रिमंडळातल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी एकनाथ खडसे यांना मंत्री केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळतेय। राजीनामा देणाऱ्या मंत्र्याला राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष केलं जाईल अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे। खडसेंचा हा निर्णय म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले। खडसेंचा निर्णय ही तर सुरुवात आहे असा इशाराही थोरातांनी भाजपला दिलाय। पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं असं मत अर्जुन खोतकरांनी व्यक्त केलंय। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खोतकरांनी पंकजा मुंडेंना विनंती केली आहे। खडसे समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी करून त्या बॅनरवरून कमळ चिन्ह हटवल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण असे बॅनर जळगावात लावण्यात आले। केंद्र सरकारनं आपल्या 30 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे। कारण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलाय आणि तो लगेच त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलंय। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंड हायकोर्टानं अवमाननेची नोटीस बजावली आहे। या नोटीसीला त्यांनी 3 आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आलंय। सर्व दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले असं वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशमधल्या भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केलंय। ठाकूर या शिवराज सिंग यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यरत आहेत। भारतामध्ये 5G मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी करण्यात जिओ रिलायन्सला यश आलंय। क्वालकॉमच्या मदतीनं जिओनं हा मोठा पल्ला गाठलेला आहे। आता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा सीए फाउंडेशन कोर्ससाठी अर्ज करू शकणार आहेत। आयसीएआयच्या नव्या नियमानुसार हे प्रवेश तात्पुरते असतील।
ईपीएफओमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 10 लाख नवीन खातेदारांनी नोंदणी केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत नव्या खातेदारांचा आकडा ऑगस्टमध्ये 2.5 लाखांनी वाढलेला आहे. आयपीएलच्या मैदानामध्ये आज राजस्थान आणि हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. गुणतालिकेमध्ये राजस्थान 6व्या तर हैदराबाद 7व्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उभय संघांसाठी सध्या करो या मरोची स्थिती आहे.